बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली। या बंदला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शवला होता। छत्रपती संभाजी महाराज पुतळा इथून लाल महालापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला। गेल्या 350 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श महापुरुष आहेत। आज त्यांना आदर्श म्हणा असं सांगायची वेळ येणं दुर्दैवी असल्याचं सांगत उदयनराजे यांनी राज्यपालांवर टीका केली आहे। भाजपच्या नुपूर शर्माप्रमाणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। नुपूर शर्मा यांच्यावर जर कारवाई केली जाते तर राज्यपालांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे। त्यावर बावनकुळेंनी उदयनराजे यांना आंदोलनाचा अधिकार आहे, ते त्यांचा वापर करतायत, अशी मागणी काय आहे ते राज्य सरकार तपासून बघेल असंही त्यांनी म्हटलंय। जळगावात रास्ता रोको आंदोलनाच्या पूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांनी रामानंद पोलीस स्टेशनच्या बाहेर घोषणाबाजी केली। राज्यपाल तसंच भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनाची हाक देण्यात आली। यावेळी पोलिसांनी आंदोलकांनी धरपकड केल्याने संताप व्यक्त करण्यात आला। भाजप नेत्यांनी महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी सोलापुरातील काँग्रेस कार्यकारिणीने निषेध व्यक्त केला। काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना यात निवेदन दिलं। तसंच महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोलापुरात येऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसने दिलाय। नाशिकमध्ये शिवप्रेमी संघटनांनी जिल्हा न्यायालयाच्या समोर असलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकाजवळ आत्मक्लेश आंदोलन केलं। यावेळी राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी संघटनांनी केली। महापुरुषांचा सतत होणारा अवमानाच्या निषेधार्थ बारामतीत बहुजन समाजाने मोर्चा काढला। या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी बारामतीतील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। लव जिहाद कायद्याची मागणी करत अहमदनगरमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित मोर्चात गुजरातमधल्या काजल हिंदुस्तानी आणि मध्य प्रदेश इथल्या कालीचरण महाराज सहभागी होणार आहेत। बारामतीत भाजप कार्यालयाच्या फलकावर एका तरुणानं शाईफेक केल्याची घटना घडली आहे। सचिन जगताप असं शाईफेक करणाऱ्या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। या प्रकारानंतर भाजप कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। बुलढाण्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून अत्यंत तोकडी मदत देण्यात आली आहे। त्या विरोधात शेतकरी क्रांती संघटनेनं शेगाव तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला। योग्य मोबदला न मिळाल्यास कृषी मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये पाण्याच्या टाकीवर चढून मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या विरोधात आंदोलन केलं। शहरात नियमित पाणी पुरवठा होत नाही, त्याबरोबर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले। यासह शहरात विविध मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं। वर्ध्यात आयटक संलग्नित अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनं विविध मागण्या घेऊन आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली इथं लोहखनिज प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी भाजपकडून धरणं आंदोलन करण्यात आलं। खनिज प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांना डावललं जात असल्याचा आरोप करून हे आंदोलन करण्यात आलं। हिंगोली ते नांदेड महामार्गावर कळमनुरी तालुक्यातल्या मसोड फाटा इथं आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आदिवासी समाजाची विशेष पदभरती करावी, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेचा निधी तात्काळ मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करत जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर संघर्ष समितीने धरणं आंदोलन केलं। यात आमदार राजेश टोपे, कैलास गोरंट्याल सहभागी झाले होते। बुलढाण्यातल्या सोनाळा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला। त्या विरोधात संघर्ष प्रतिष्ठाननं आंदोलनाचा इशारा दिला। मागण्या पूर्ण करण्यासाठी 16 डिसेंबरचा अल्टिमेटम देण्यात आला।
अतिवृष्टीनं मेटाकुटीला आलेला शेतकरी अजूनही विमा योजनेपासून वंचित आहे. विम्याची रक्कम मिळावी यासाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगलीच्या इळावी आमणापूर मार्गावरच्या रेल्वे गेट नंबर 115 खाली सुमारे 2 फूट पाणी साचल्यानं गेला आठवडाभर वाहतूक ठप्प आहे. याचा निषेध करत संतप्त शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगावात गिरणा नदीच्या पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आंदोलकांना परवानगी नाकारत आयोजकांना ताब्यात घेतलं. कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बुधवारी दिल्ली जाणार आहेत. तिथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी इतरांसोबत मी सुद्धा थांबलोय असं आमदार नितेश राणेंनी म्हटलंय. त्यावर तुम्ही मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न विचारल्यावर माझा लवकरच कार्यक्रम करायचा ठरवलंय का असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं. आमदार राजन साळवी चिपळूणमध्ये दाखल झाले. बुधवारी अलिबागमध्ये त्यांची चौकशी होणार आहे. त्याआधी साळवी कोकणात फिरून शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत. ज्यांना स्वतःचा मतदारसंघ माहीत नाही, स्वतःचा मतदारसंघ म्हणजे दिनो मोरियाचं घर समजणाऱ्यांना मी काय उत्तर देणार अशा शब्दात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. कोरोना काळात उद्धव ठाकरे हे काचेच्या भिंतीमध्ये होते. त्यावेळी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीविषयीची भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या एखाद्या वक्तव्यानं ते महाराजांचा अनादर करतात असा निष्कर्ष काढणं चूक असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. भाजपच्या नेत्यांचा फडणवीसांनी क्लास घ्यावा अशी मागणी शिंदे पक्षाच्या संजय गायकवाडांनी केली आहे. तसंच ज्यांना चांगलं बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नये असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना त्यांनी टोला लगावलाय. ठाकरे पक्षाचे राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. 14 डिसेंबरला एसीबी कार्यालयात हजर राहण्यासाठी साळवींना समन्स बजावण्यात आलंय. मात्र चौकशी आधीच साळवींनी शक्ती प्रदर्शन केलंय. सरकारी यंत्रणांचा सरकारकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. शरद पवार यांना धमकी येण्यामागे भाजपचा हात असण्याची शक्यता असल्याचा आरोप शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलाय. देशातील लोकशाही नसून हुकुमशाही असल्याचं चित्र तयार केलं जात आहे. नेत्यांकडून दादागिरी केली जात असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. रोहित पवारांनी अमेझॉनच्या अलेक्सासारखं प्रत्येक मुद्द्यावर बोलू नये असा सल्ला नितेश राणेंनी दिलाय. रोहित यांनी कर्जत जामखेडवर लक्ष केंद्रित करावं. ज्यातल्या सगळ्या गोष्टींवर तज्ज्ञासारखं, जगातल्या सगळ्या गोष्टींवर तज्ज्ञासारखं बोलू नये असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बेळगावात त्यांनी भेट दिली. बेळगाव शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला त्यांनी भेट दिली. उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ज्यांनी अभिवादन केलं त्यानंतर राज्यातील मंत्री का बेळगावात जात नाहीत असा सवाल त्यांनी केला. शरद पवार साहेबांच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपेंनी राज्य सरकारला इशारा दिला. शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी राजेश टोपेंनी केली. चोपडा तालुक्यातल्या 80% शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित असून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येते. 10% विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात विमा मिळेल अशी बहुसंख्य शेतकरी वंचित असल्याचं आता त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. परभणी शहरसह जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. नांदेडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 ते 3 दिवसापासून जिल्ह्यातील वातावरण बदललेलं होतं. ढगाळ वातावरणाच्या नंतर जिल्ह्यातील अनेक भागात कुठे जोरदार तर कुठे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर वटवाघळांचं नवं संकट उभं राहिलंय. त्यापासून बचावासाठी बागांवर जाळ्यांचं कुंपण उभारण्यात येत आहे. नवी मुंबईतल्या उल्वे इथं एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका शाळेच्या बसचा ड्रायव्हर दारू पिऊन असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे हा चालक बसमधल्या 40 विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत चालला होता. त्याने एका रिक्षाला धडक दिल्यानं हा सगळा प्रकार उघडकीस आला. गेल्या 1 वर्षापासून अधिक काळ झाला, मात्र कासव गतीनं कल्याण नगर महामार्गाचं काम सुरू आहे. या विरोधात गावकरी, वाहन चालक आक्रमक झाले असून येत्या 16 डिसेंबरला हा महामार्ग अडवून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. स्टार बॅक प्रजातीच्या कासवांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला मुंबईच्या MHB पोलिसांनी अटक केली आहे. तसंच 3,50,000 रुपये किमतीचं कासव सुद्धा पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलं. मोठ्या गाड्या चोरून त्याचे तुकडे करून भंगारात विकणाऱ्या टोळीला LCBनं अटक केली आहे. नांदेड शहरातील धनेगाव शिवारात एका गॅरेजमध्ये हायवा ट्रक गाड्यांचे तुकडे केले जात असल्याची माहिती LCBला मिळाली. त्यावरून पोलिसांनी या गॅरेजवर धाड टाकली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीला पकडण्यात बीड पोलिसांना यश आलंय. 3 आरोपीला अटक करत त्यांच्याकडून विविध कंपनीचे 26 मोबाईल जप्त करण्यात आले. बीडच्या चराठा गावात 32 वर्षांपूर्वी घरातून पैसे कमवण्याच्या नादातून निघून गेलेल्या बोळसर चुलत्याला पुतण्यानं 2000 किलोमीटरचा प्रवास करत परत आणलंय. पुन्हा एकदा 2 भावांसह बहिणींची 32 वर्षांनंतर भेट झाली. अक्कलकोटमध्ये भक्तनिवास बुकिंगच्या माध्यमातून भाविकांना गंडा घातला जात असल्याचं समोर आलंय. गेल्या महिन्याभरात दररोज 20 ते 25 भाविकांकडून फसवणुकीच्या तक्रारी दाखल होत असल्यानं पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली. यवतमाळच्या पुसद तालुक्यातल्या कासोरामध्ये देशी कट्टा बाळगणाऱ्या 2 तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी कट्टा आणि 2 काडतुसं जप्त केली. सांगलीतल्या मिरज इथं तरुणाचा धारदार हत्यारानं डोक्यात वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी या संदर्भात दोघांना ताब्यात घेतलंय. सोनी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी समर्थकाच्या हत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. नाशिकमध्ये 9.5 वर्षांपूर्वी 1 कोटीच्या खंडणीसाठी मुलाचं अपहरण करून हत्या झाल्यानं खळबळ उडाली. या गुन्ह्यातील दोघांना दोषी ठरवण्यात आलं असून 3 संशयितांची मुक्तता करण्यात आली आहे. धुळ्यातल्या पारोळा रोड परिसरात छापा टाकत पोलिसांनी अवैध मिनी गॅस पंप उघडकीस आणला. या ठिकाणी अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती समोर आली. यावेळी छापा टाकून 2.5 लाखांच्या मुद्देमालासह एकाला ताब्यात घेण्यात आले. बीडच्या पाटोदा नगरपंचायत घोटाळ्यात संदर्भात हायकोर्टाच्या खंडपीठानं राज्य सरकार आणि गृह विभागाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणले असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार दिसून येते. हिंगोलीच्या शहरातील घरातल्या बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी रोख 10,000 रुपयांसह तब्बल 12 लाख रुपयांच्या सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. यात तब्बल 36 तोळे सोनं, 1.5 किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव वनक्षेत्रात रानडुकराची शिकार करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर 3 आरोपी फरार आहेत. त्यांच्याकडून शिकारीचं साहित्य तसंच 20 किलो ताजं मांस जप्त करण्यात आलं. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातल्या भडंगा ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारांचे बॅनर अज्ञातांनी फाडल्याचं समोर आलं. या प्रकरणी तपास सुरू आहे. तवांगमधील भारत आणि चीनी सैन्यात झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तर दिलंय. 9 डिसेंबरला चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. या चकमकीत आमचा एकही जवान शहीद किंवा गंभीर जखमी झालेला नाही, असं राजनाथ सिंग यांनी आज संसदेत सांगितलं. अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमा भागात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर आली. 9 डिसेंबरला झालेल्या झटापटीत भारताचे 6, चीनचे
24 सैनिक जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. भारत चीन संघर्षावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत निवेदन दिलं. हे भाजपचं सरकार आहे, 1 इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया देशाचे गृहमंत्री अमित शहांनी दिली आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनी सैन्यामध्ये झालेल्या संघर्षाप्रकरणी अमित शहा यांनी हे भाष्य केले. 13 डिसेंबर 2001ला संसद भवनावर झालेल्या हल्ल्याला आज 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख मंत्री आणि खासदारांनी आदरांजली वाहिली. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि हिमाचल प्रदेशातील सर्व काँग्रेस आमदार 16 डिसेंबर रोजी राजस्थानमधल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. 21 डिसेंबरला हरियाणात प्रवेश करण्यापूर्वी ही भारत जोडो यात्रा 17 दिवसात सुमारे 500 किलोमीटरचं अंतर कापेल. भारतीय नौदल प्रमुख 13 ते 16 डिसेंबर दरम्यान श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी श्रीलंकन नौदलाचे कमांडर व्हाईस ॲडमिरल एन उलुगेट्टींची भेट घेतली. दरम्यान सामायिक हिताच्या सागरी सुरक्षेच्या मुद्द्यांवर आणि सागरी क्षेत्रात सहकार्य आणखी वाढवण्याच्या शक्यतांवर यावेळी चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातल्या रामपुरहाट सीबीआय कॅम्पमध्ये बोगतुई प्रकरणातील मुख्य आरोपी लालन शेखनं सीबीआय कोठडीत आत्महत्या केली. यानंतर त्याच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन केलं. लालननं आत्महत्या केल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट पसरल्याचं पाहायला मिळतंय. गोरखपूरमध्ये दाट धुकं पसरलं. स्थानिक रहिवाशांनी थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार घेतला. गाझियाबादच्या लोणी परिसरात भर दिवसा बंदुकीच्या धाकावर एका महिलेची चेन आणि मुलाचा मोबाईल हिसकावण्यात आला. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जाते. देशात आता झिका व्हायरसनं डोकं वर काढलंय. कर्नाटकात झिका व्हायरसची लागण झाल्याच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाली होती. जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलानं दहशतवाद्यांचा कट उधळून लावलाय. या ठिकाणी एक बॉम्ब आढळल्यानं खळबळ उडाली. दरम्यान बॉम्ब शोधक पथकानं हा बॉम्ब निकामी केला असून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. मथुरामध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. गुंडांनी केलेल्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत एक गुंड जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये टोल नाक्यावर मारहाणीची घटना घडली आहे. यात 4 जण जखमी झाले असून टोल नाक्यावरील राडा सीसीटीव्हीत कैद झालाय. बिहारच्या बेगुसरायमध्ये एका चोराला चोरी करताना नागरिकांनी पकडलं. त्यानंतर त्याला खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत व्यक्तीला ताब्यात घेतलं. चीनमध्ये शी जिनपिंग सरकार विरोधात डॉक्टरांनी निदर्शनं केली आहेत. यावेळी वेतनात वाढ करण्याची मागणी त्यांनी केली. कोविड काळात केलेल्या कामाबद्दल नानचांगमधील मेडिकलच्या विद्यार्थ्यांना महिन्याला अवघे $200 वेतन म्हणून देण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका हॉटेलवर हल्ला करण्यात आला. यावेळी जीव वाचवण्यासाठी हॉटेलमधील नागरिकांनी खिडकीतून उड्या मारल्याचं समोर आलंय. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यंदा फिफा विश्वचषकात भारतात कमालीचा प्रतिसाद मिळाला. यावेळी फिफाची भारतातील प्रेक्षक संख्या तब्बल 42.2 दशलक्ष इतकी पाहायला मिळाली. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या चाहत्याला टी-शर्टवर ऑटोग्राफ देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून धोनीचे चाहते धोनीच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत. रितेश जेनेलिया यांच्या वेड चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून होतीये. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत रितेश आणि जेनेलियानं या चित्रपटाची माहिती दिली. आता ट्रेलर समोर आलाय. या ट्रेलरमधून या चित्रपटात एकतर्फी प्रेमाची गोष्ट दाखवली गेल्याचं कळतंय. अभिनेत्री अलाया
फर्निचरवालानं सोशल मीडियावरून ब्लॅक ड्रेसमधले फोटो शेअर केलेत। यात अलायाचा बोल्ड आणि ग्लॅमरस लुक पाहायला मिळतोय। अलायानं आत्तापर्यंत अनेक सिनेमे केले, पण नुकताच रिलीज झालेल्या फ्रेडी सिनेमामुळे ती प्रकाश झोतात आली।